नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मंगळवार आहे, दिनांक 30 जून. मला साताऱ्याला एक काम होतं, एक मीटिंग होती कन्सल्टन्सीची, म्हणून म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग करता आला तर करू. एवढं मस्त वातावरण आहे ना, एकदम थंड आहे. पाऊस थोडासाच आहे, जास्ती नाही आहे. पुण्यात आहे, मुंबईत आय थिंक काल रात्रीपासून पाऊस पडतोय, पण इकडे असं काही खास पाऊस दिसत नाही आहे. पण एवढं चिल वातावरण आहे ना, मजा येते ड्राईव्ह करताना. आणि चांगला झाला आहे आता रस्ता. म्हणजे मला आठवतं लहानपणी बाबा आम्हाला न्यायचे साताऱ्याला, असं काही खास रोड नव्हता, पण आता चांगला रोड झाला आहे. पुणा टू सातारा. असं काही वाटत नाही. आय थिंक 1.5-2 तासात सातारा येऊन जाईल असं वाटतं. सो साधारण 7 वाजलेत आत्ता आणि जस्ट मी निघालो पुण्यावरून. 9 वाजेपर्यंत बहुतेक पोचीन मी साताऱ्याला. सो सगळा दिनक्रम तुम्हाला हळूहळू दाखवतो. पहिलं पोचलं की नाश्त्याची एक जागा बघू आणि नाश्ता करू मस्त. 10-10:30ची मीटिंग आहे, ती 2-1 तास मीटिंग चालेल. मग लंच करू कुठेतरी. आणि आज मंगळवार आहे, माझा व्हेजिटेरियन दिवस आहे. सो दाखवतो तुम्हाला, स्टे ट्यून्ड. आता साताऱ्यात आलो तर मग आपल्याला ते कंदी पेढे पण घ्यावेच लागणार. तर लोक घरी शिव्या देतील मला. ते कंदी पेढे कुठून घ्यायचे? लाटकरांचे घ्यायचे. त्यांचा ओन फॅक्टरी जिथं बनवतात, फ्रेश आपल्या समोर देतात. क्या बात. गरम गरम असतात. सिटीमध्येच आहे का? हो, सिटीमध्येच आहे. कोळी नाक्यावरतीच आहे. येता ते पेढे पण घेऊन इकडे लेफ्ट ना खाली सर्व्हिस रोड पुढून. आज माझ्या बरोबर आहेत मिस्टर अतुल गोडसे. ही इज माय हॉस्पिटॅलिटी कलीग. आपलं जे रावेतचं रेस्टॉरंट आहे तिकडे ही इज GM and an amazing hospitality professional. अतुलजी, प्लीज से हाय टू ऑल आवर सबस्क्रायबर्स. काय तुमचा काय परिचय वगैरे काय? हाय, माझं नाव अतुल गोडसे आहे. मी सातारचंच आहे, पण सध्या वास्तव्यात पुण्यामध्ये आहे. आणि सरांच्या बरोबर आत्ता सध्या कनेक्ट झालेलं आहे एका ठिकाणी. कामाचा खूप एक्सपिरियन्स त्यांच्याकडून भेटत आहे, खूप माहिती भेटत आहे, खूप अनुभव भेटत आहेत. तर असेच अनुभव सरांच्याकडून भेटत राहावे आणि ते आम्ही घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. एवढंच. थँक्यू अतुलजी. सो आता अतुलजींच्याच आपण म्हणजे एरियात चाललो आहे. सो आय थिंक पहिलं आपल्याला आता बघायचं आहे नाश्त्याचं. असं काहीतरी मिसळ वडा वगैरे असं काहीतरी एक बघू. तुम्ही काय रेस्टॉरंट बोलला होता? चंद्रविलास. हां, ते हॉटेल आहे. मी चंद्रविलासला 1-2दा खाल्लेलं आहे आधी. पण जरा मला असं होतं की जरा आउटस्कर्ट्समध्ये काही असं तब्येतशीर असं मिळालं, ढाबा स्टाईल. तर बघू, दाखवतो तुम्हाला कुठे आम्ही नाश्ता करणार आहोत. सो आता आपण साताऱ्यात पोचलेलो आहे आणि आता तरी कडक ऊन आहे, एकदम कडक. बघू काय. सातारा पण आता एवढं म्हणजे मस्त डेव्हलप झालं आहे. सगळे छोटे रोड्स आहेत बऱ्यापैकी, पण डेव्हलपमेंट जबरदस्त झाली इंटरनली. समोर कुठला रस्ता जातो? समोर हा अजिंक्यतारा किल्ला. अजिंक्यतारा किल्ला. मग प्रॉपर रस्ता झालाय का? हो, प्रॉपर रस्ता झाला आहे. कुठे आहे आता ते? चंद्रविलास. चंद्रविलास हा, इकडेच आहे. हा, मग काय टेन्शन नाही. आपण आज खाणार आहोत हॉटेल चंद्रविलासला. अतुल सर म्हणाले तर आपण आता चंद्रविलासच्या समोर पंचमुखी गणेश मंदिर आहे, त्याचं सुद्धा जरा मस्तपैकी दर्शन घेऊ. सो आता आपण नाश्ता करणार आहोत मस्त चंद्रविलास भुवनमध्ये. काय काय मिळते? ते स्पेशल मिसळ, पुरी भाजी, सगळं स्वीटमध्ये भेटतं. उपमा वगैरे, पोहे आणि वडा पण भेटतो. झाला पूर्ण मेन्यू डन. 8 आयटम खायचे तुम्ही. आणि येस हे आलेलं आहे उपीट, शेव मस्त. आणि सगळं छोटं पोर्शन असतं इकडे. ही आलेली आहे मिसळ, फरसाण, लिंबू, पाव. क्या बात आहे. अजून काय? अजून आणि पुरी भाजी ना? पुरी भाजी हाफ पुरी भाजी. हां, एकच. इकडचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक डिश हे लोक हाफ पण देतात. म्हणजे तुम्हाला फुलच क्वांटिटी ऑर्डर करायची असं नाही. उपमा, पोहे, शिरा
पुरी भाजी सगळं हाफ क्वांटिटीसुद्धा देतात. अमेझिंग आयडिया. ही आलेली आहे भाजी आणि पुरी. चालू करायचं का? गरम मस्त नाश्ता झालेला आहे. मिसळ, उपीट आणि पुरी भाजी म्हणजे अप्रतिम. आणि हां, अप्रतिम. 2 मिसळ, 1 उपीट, 1 हाफ पुरी भाजी, फक्त 200 रुपये. म्हणजे हे आपल्या सिटीमध्ये आता मिळतच नाही असं स्वस्तात मस्त आणि एवढं पौष्टिक आणि फ्रेश बनवलेलं. मजा आली खरंच. थँक्यू अतुल सर. सो मी अतुल सरांना म्हटलं की मिसळ झालेली आहे, उपीट झालं आहे आणि पुरी भाजी झाली आहे. मला तिकडे बटाटा वडा पण ट्राय करायचा होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बटाटा वडा आणि माझं जे प्रेम आहे एकदम अटूट आहे. तर अतुल सर म्हणाले की इकडे नको, आपण बटाटा वडा दुसरीकडे ट्राय करू. कुठे बटाटा वडा? सुपनेकर वडेवाले. सुपनेकर वडेवाले. क्या बात आहे. चला. सो आता आपण मोती चौकातून चाललोय. कुठल्या एरियामध्ये? आपण आता चाललेलो आहे राजवाडा चौपाटी. राजवाडा चौपाटी. हा ठीक आहे. तिकडे आहे सुपनेकर वडेवाले. लेट्स चेक इट आउट. आता आपण आलेलो आहे सुपनेकर अल्पोपहार. अल्पोपहार म्हणजे काय? उपहारगृह सारखं. नाही, असं थोडं खाली आहे. मस्त मस्त एकदम गरम वडी सोडणं चालू आहे. क्या बात आहे. हा इकडे सुपनेकर वडेवाल्यांचा वडा आणि चटणी असं वाटीत देतात. काय युनिक सगळे आयटम्स आहेत आणि बरंच ना शिकायला मिळतं याच्यातून की कसं द्यायचं, काय नवीन प्रकारे कसं प्लेटिंग प्रेझेंटेशन करायचं. म्हणजे याला काहीच प्रेझेंटेशन नाही पण निरळ आहे, वेगळं आहे. आवडलं मला. वडा आणि चटणी. सो मी पहिल्यांदा असं बघितलं की बटाटा वडा आहे आणि त्याच्यामध्ये चटणी, खोबऱ्याची चटणी. आय डोंट नो, आपल्याला आय थिंक मुंबईत बघायला मिळत नाही. मुंबईत लाल चटणी देतात आणि हिरवी चटणी देतात. खोबऱ्याची पातळशी चटणी पहिल्यांदा बघितली. अप्रतिम चव. आणि दिस इज द पॉवर ऑफ फ्रेश फूड. ॲब्सोल्युटली अमेझिंग. अप्रतिम असं वडा आणि चटणी. आणि मी पहिल्यांदा बघितलं की वाटीमध्ये चटणी आणि त्याच्यात बुडवलेला वडा, एवढंच कॉन्सेप्ट आहे. म्हणजे बरेचदा ॲज अ शेफ मला सुद्धा अशा असंख्य विविध प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आमच्या शेफ करिअरमध्ये कसं असतं, प्लेटिंग असतं, प्रेझेंटेशन असतं. पण कधी कधी असेही ब्रँड्स बघायला मिळतात जिकडे प्लेटिंग प्रेझेंटेशनला अजूनही प्राधान्य नाही आणि कधीच पुढे येणार नाही मला असं वाटतं. कारण तो वडा आणि चटणी तेच किंग आहे. म्हणजे काय दुसरं प्लेटिंग प्रेझेंटेशन, गार्निश वार्निश काय विषयच नाही आणि काय बोलायचं कामच नाही. अशी एकदम खतरनाक टेस्ट. आता आपण चाललोय लाटकर स्वीट्स, साताऱ्यामधले प्रसिद्ध कंदी पेढे. हे सर्वात जुने ना? सो इकडे आल्या पहिला एक टेस्टिंगसाठी देतात. सो गुड. मी लहानपणी बाबांबरोबर यायचो तेव्हा खायचो. आता बरेच वर्षांनी कंदी पेढा. ॲब्सोल्युटली अमेझिंग. आपलं किती जुनं आहे? 1920 साली. 1920 आणि सर्वात ओरिजिनल हेच. क्या बात. किती? 380. आता ज्या कामासाठी आलो ते जरा काम करूया का? चालेल. की नुसतं खातच बसूया आपण? करूया. आता आपण मस्तपैकी नाश्ता करून आता आपण चाललोय आपलं कन्सल्टन्सी मीटला. या हॉटेलला एलिट नावाचं हॉटेल आहे. आय डोंट नो इफ यू कॅन सी इट. येस, हे आहे पुणा सातारा हायवेला बरोबर. सो आपण आता या हॉटेलला आपली कन्सल्टन्सी व्हिजिट आणि मीटिंग करून संपून देन वी विल गो बॅक टू पुणे. अतुल सरांना ड्रॉप करून देन वी विल गो टू मुंबई. सो आता आपलं कन्सल्टन्सी व्हिजिट झालेली आहे. मेन हायवेवरच आहे बेसिकली कन्सल्टन्सी व्हिजिट. चांगलं हॉटेल आहे आणि त्यांना ते थोडं रिवाईव्ह करायचं आणि दुसरं एक त्यांचं हॉटेलचं प्लॅनिंग चालू आहे. सो त्याची मीटिंग झालेली आहे आणि आता नाव वी कॅन प्रोसीड बॅक टू मुंबई.
सो मस्त मीटिंग झालेली आहे. क्लायंटचं सगळं ऐकून घेतलेलं आहे. त्यांचे काय पेन पॉईंट्स आहेत, त्यांचे काय काय कन्सर्न्स आहेत ते सगळं ऐकून नोटिंग करून घेतलेलं आहे. आय हॅव रिक्वेस्टेड देम टू कम फॉर अ फूड ट्रायल टू पुणे. सो आय थिंक नेक्स्ट 7 किंवा 8 तारखेला मी पुण्याला परत येईन. सो त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही एक फूड ट्रायलला या आणि मी तुम्हाला खायला घालतो आणि देन तिकडे मोठं प्रेझेंटेशन देऊन आय विल क्लोज द कन्सल्टेशन. सो आता आपण निघालेलो आहे पुण्याच्या दिशेने. मस्त गेली आपण सकाळच, मस्त. मजा आली. म्हणजे खरंच थँक्स टू यू. एवढा सॉलिड ब्रेकफास्ट झाला ना भाई आज, आणि म्हणून आपली मीटिंग चांगली झाली. सो अतुल सरांचे आभार सगळ्यांनी मानले पाहिजेत की चांगला नाश्ता झाला म्हणून मीटिंग चांगली झाली. थँक्यू. येस. सो फायनली आता आपण सातारा एक्झिट करतोय थ्रू आनेवाडी टोल नाका. या ब्लॉगला लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग येईपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या. टेक केअर. थँक यू. लव्ह यू ऑल.